नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे इथल्या 30 वर्षीय विनोद उर्फ लालू सर्जेराव मुसळे याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केलं होतं. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यापूर्वीच अतिरक्तस्राव झाल्याने रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी कोल्हापूर ते सांगली रस्त्यावरील चोकाक इथल्या पुलाखाली घडली. याबाबत अधिक माहिती अशी की अतिग्रे इथला विनोद सर्जेराव मुसळे उर्फ लालू हा ठेकेदार म्हणून काम करीत होता. गुरुवारी सायंकाळी चोकाक इथल्या पुलाखाली चोकाक इथला 35 वर्षीय मित्र तुषार रवींद्र लोहार यांच्यासोबत दारू पीत बसला होता. मोबाईल खरेदी रकमेवरून लालू आणि त्याचा मित्र तुषार लोहार यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. वाद विकोपाला गेल्याने मित्र तुषार लोहार याने रागाच्या भरात लालू मुसळे यांच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झाल्यानं लोहार यांना त्याला तिथेच टाकून धूम ठोकली. ही घटना परप्रांतीय कामगारांनी हातकणंगले पोलिसांना कळवली. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी लालू यास उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवले, पण लालूचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव, DYSP अमोल ठाकूर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. चोकाक पुलाखालील जागा ही व्यसनी लोकांच्यासाठी सोयीची असल्याने आणि नजर चोरडी असल्याने या ठिकाणी नेहमी लोकांचा वावर असतो. संशयित आरोपी तुषार लोहार यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केले आहे. या घटनेमुळे अतिग्रे आणि चोकाक परिसरात खळबळ उडाली आहे.